Welcome to Yash Academy Karad. In this video, we will study the last method of preparation of alkyl halides or monohalogen derivatives of alkanes. The last method is halogen exchange method. This method is also known as halo exchange. There are two types of reactions. First reaction is Finn-Kellisten reaction. This reaction is used for the preparation of alkyl iodides. Finn-Kellisten reaction is a reaction in which alkyl chloride or alkyl bromide, they are treated with sodium iodide or potassium iodide in presence of acetone to give alkyl iodides. या रिॲक्शन मध्ये तुम्हाला असं दिसेल की अल्काइल क्लोराइड आणि अल्काइल ब्रोमाइड हे स्टार्टिंग कंपाऊंड जर पाहिली आपण अल्काइल हलाइड्स आणि प्रॉडक्ट तर Cl and Br of alkyl halide are substituted by iodide. म्हणजे इथं one halogen atom is substituted by another halogen atom. आता ही रिॲक्शन जर पाहिली तर इन दिस रिॲक्शन सोडियम क्लोराइड अँड सोडियम ब्रोमाइड सो फॉर्म दे आर इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट आणि त्यांचं वेगळेपण काय असणार आहे तर सोडियम क्लोराइड अँड सोडियम ब्रोमाइड दे आर इनसॉल्युबल और लेस सॉल्युबल इन सॉल्वंट दॅट इज ॲसिटोन. आता ॲसिटोन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये ॲसिटोनचा अतिशय महत्त्वाचा रोल असणार आहे कारण एकतर तो सॉल्वंट तर आहेच पण इट फॅसिलिटेट्स द फॉरवर्ड रिॲक्शन अकॉर्डिंग टू ली शॅटेलियर्स प्रिन्सिपल. आता इथं ली शॅटेलियर्स प्रिन्सिपल 11वीला तुम्ही अभ्यासलेला असणार आहे. मग इथं ॲसिटोन नेमकं फॉरवर्ड रिॲक्शन करतं म्हणजे नेमकं काय करतं तर याच्यामध्ये सोडियम क्लोराइड आणि सोडियम ब्रोमाइड हे दोन्हीही बाय प्रॉडक्ट्स आहेत. हे दोन्ही सॉल्ट्स आहेत म्हणजे ते आयोनिक फॉर्ममध्ये असणार आहेत Na+ आणि Cl-, Na+ आणि Br-. आणि जो सबस्ट्रेट बरोबर रिएजंट वापरलेला आहे सोडियम आयोडाइड तोही सॉल्ट आहे. तोही आयोनिक फॉर्ममध्ये पाहायला मिळेल Na+ आणि Cl-I-. तर I- जो असणार आहे तो इट ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाईल आणि तो न्यूक्लिओफाईल काय करतो Cl-ला रिप्लेस करेल किंवा Br-ला रिप्लेस करून तिथं तो येईल. या ठिकाणी तुम्हाला एक असं जाणवेल की अल्काइल आयोडाइडमध्ये Ci बॉन्ड इज अ वीक बॉन्ड. इवन दो म्हणजे वीक बॉन्ड जरी असला तरी या ठिकाणी अल्किल आयोडाइड हा फायनल प्रॉडक्ट आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं कारण असं आहे की ॲसिटोनमध्ये जो ऑक्सिजन असणार आहे तो ऑक्सिजन आणि Cl- आयन बोथ आर रिपेल्ड, एकमेकापासून बाजूला फेकले जातात आणि त्यामुळं ते इनसॉल्युबल असतील आणि त्यामुळे ॲसिटोन जो असणार आहे तो इट शिफ्ट द रिॲक्शन टुवर्ड्स द प्रॉडक्ट साइड. त्यामुळे वीक बॉन्ड जरी असला तरी फायनल प्रॉडक्ट हा मिळण्याच्या पाठीमागं कारण असं की ॲसिटोनचं आहे आणि तो ॲसिटोन या रिॲक्शनमध्ये फॉरवर्ड रिॲक्शन सुलभ कशी होईल या दृष्टीनं काम करतो. Alkyl iodides are prepared by treating alkyl chlorides or alkyl bromides with sodium iodide in methanol or acetone solution. In place of acetone, sometimes methanol may used. Second halo exchange method is Swartz reaction. In this reaction, alkyl fluorides are prepared. It is a reaction in which Cl and Br of alkyl halides are substituted by fluorides. आता ही रिॲक्शन बघा
या रिॲक्शनमध्ये RCl अल्काइल क्लोराईड AgF कन्व्हर्शन जे केलं जातं ते सिल्वर फ्लोराईड वापरून केलं जातं किंवा मेटल फ्लोराइड्स आर युज्ड. RF alkyl fluorides and product byproduct is a AgCl. म्हणजे इथं अल्काइल फ्लोराईड जे असणारे आहेत ते तयार करत असताना या ठिकाणी मेटल फ्लोराइड्स हे रिएजंट वापरामध्ये आले आहेत. दुसरी रिॲक्शन बघा, अल्काइल ब्रोमाइड सिल्वर फ्लोराइड, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्काइल फ्लोराइड. त्यामुळे या रिॲक्शनमध्ये alkyl fluorides are prepared by heating alkyl chlorides or bromides with metal fluorides like silver fluoride, Hg2F2, SbF3 etc. म्हणजे इथं ही सॉर्ट्स रिॲक्शन आहे. इट इज अ स्पेशल रिॲक्शन अँड इन दिस रिॲक्शन ओनली अल्काइल फ्लोराइड्स आर फॉर्म्ड. अल्काइल क्लोराइड्स किंवा अल्काइल ब्रोमाइड्स इथं तयार केले जात नाहीत. म्हणजे याचा अर्थ असाही परीक्षेला विचारला जाऊ शकतो की मेन्शन वन लिमिटेशन ऑफ सॉर्ट्स रिॲक्शन. म्हणजे सॉर्ट्स रिॲक्शनची मर्यादा काय असणार आहे तर दिस रिॲक्शन इज नॉट यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराइड्स अँड अल्काइल ब्रोमाइड्स. दिस इज द लिमिटेशन ऑफ सॉर्ट्स रिॲक्शन. तर याचे एक्झाम्पल्स आपण बघूया. हे एक्झाम्पल जे दिसत आहे तुमच्या समोर, CH3CH CH3Br आयसोप्रोपाइल ब्रोमाइड सेकंडरी अल्काइल हलाइड प्लस सोडियम आयोडाइड सॉल्वंट ॲसिटोन अल्काइल आयोडाइड जो आयसोप्रोपाइल आयोडाइड इथं तयार झालेला तुम्हाला प्रॉडक्ट दिसेल. And byproduct is a sodium bromide is in the form of precipitate. म्हणजे इथं isopropyl bromide is treated with sodium iodide in presence of acetone. Isopropyl iodide is formed. The precipitate of sodium bromide is separated by the process known as a filtration because it is insoluble or less soluble in solvent that is ॲसिटोन. इथं ही फिनकेलिस्टन रिॲक्शन आहे की Cl or Br ऑफ अल्काइल हलाइड इज सबस्टिट्युटेड बाय I. सेकंड एक्झाम्पल, CH3CH2Cl इथाइल क्लोराइड प्लस मेटल फ्लोराइड heating gives ethyl chloride and precipitate of AgCl. म्हणजे इथाइल क्लोराइड इज heated with silver fluoride. Ethyl fluoride is formed and along with ethyl fluoride a precipitate of silver chloride is formed. म्हणजे इथं या पद्धतीनं हॅलो एक्सचेंज आपल्याला मेथड पाहायला मिळते की जिथं Cl or Br ऑफ अल्काइल हलाइड इज सबस्टिट्युटेड बाय F. म्हणजे ही एक वेगळ्या पद्धतीची रिॲक्शन आहे की ज्या रिॲक्शनमध्ये हॅलोजन ॲटम अल्काइल हलाइड मधला हा दुसऱ्या हॅलोजन ॲटमनी सबस्टिट्यूट केला जातो. याच्यावर एक साधारणतः MCQ असा विचारला जाऊ शकतो की कन्व्हर्शन ऑफ अल्काइल क्लोराइड टू अल्काइल फ्लोराइड इज विच टाइप ऑफ रिॲक्शन किंवा नेम द टाइप ऑफ रिॲक्शन इन विच अल्काइल क्लोराइड इज कन्वर्टेड इनटू अल्काइल फ्लोराइड. हे असं एखादं स्टेम असू शकतं आणि 4 ऑप्शन दिलेत, डिहायड्रेशन, एलिमिनेशन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, ॲडिशन. सो यू हॅव टू आन्सर इट. म्हणजे जी रिॲक्शन आता तुम्ही अभ्यासलेली आहे त्यावरनं तुम्हाला त्याचं नेमकं आन्सर हे सांगता येईल. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण आत्तापर्यंत ज्या मेथड्स पाहिल्या all are the preparation of alkyl halides. Now we will discuss the methods of preparation of aryl halides. Aryl halides म्हणजे AR-X म्हणजे X that is halogen atom is directly bonded to benzene ring. मग इथं आता हे अभ्यासण्यापूर्वी आपणाला तुम्हाला काही गोष्टी आठवत आहेत का ते आपण बघूया. काय
व्हॉट इज मेंट बाय रिएजंट इन केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हटलं की रिएजंट, सबस्ट्रेट, रिॲक्टंट, प्रॉडक्ट ह्या ज्या गोष्टी असणाऱ्या आहेत ह्या सतत आणि सतत दे आर ऑफनली युज्ड इन केमिस्ट्री. मग गेल्या वर्षी तुम्ही अभ्यासलेला आहे व्हॉट इज रिएजंट. तर रिएजंट म्हणजे काय असणार आहे. रिएजंट इज अ कंपाऊंड ॲडेड टू ए सिस्टीम टू कॉज अ केमिकल रिॲक्शन. म्हणजे थोडक्यामुळे ज्याच्यामुळं रिॲक्शन घडून येते त्याला रिएजंट म्हणायचं. म्हणजे इन शॉर्ट वी कॅन से दॅट reagent is a compound or a substance which convert reactant into a product. हा सगळ्यात महत्त्वाचा जो बदल घडवून आणणारा घटक आहे त्याला आपण रिएजंट असं म्हणतो. मग रिएजंट जे असणारे आहेत दे आर ऑफ टू टाइप्स. वन इज इलेक्ट्रोफिलिक अँड सेकंड इज अ न्यूक्लिओफिलिक कॉल्ड इलेक्ट्रोफाइल्स, न्यूक्लिओफाइल्स. This classification is mainly based on the ability of species or a compound to donate electrons or to accept electrons. म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती का इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती यावर या रिएजंटचे दोन प्रकार पडलेले आपल्याला पाहायला मिळतात की जे तुम्ही यापूर्वी अभ्यासलेले आहेत. परंतु पुढं अरिल हॅलाइडची प्रिपरेशन करताना हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रोफाइल म्हणजे नेमकं काय असणार आहे तर त्याच्या पुढं सिम्बॉल दिलंय पहा डिनोटेड ॲज ई प्लस. ई प्लस याचा अर्थ जास्त असणार आहे की इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज अँड इट रिक्वायर्स इलेक्ट्रॉन्स. सो इट कॅन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर ऑर इलेक्ट्रॉन पेअर्स फ्रॉम अदर. म्हणजे जो इलेक्ट्रॉन देणारा आहे त्याच्याकडून किंवा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असणार आहे त्याकडून तो इलेक्ट्रॉन पेअर घेऊ शकतो. त्यामुळे तो इलेक्ट्रोफाइल हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असणार आहे अँड ॲक्ट्स ॲज अ लेविस ॲसिड. नाव सेकंड इज अ न्यूक्लिओफाइल डिनोटेड ॲज NU आणि त्याच्या शेजारी एक इलेक्ट्रॉन पेअर दाखवले याचा अर्थ इट इज इलेक्ट्रॉन रिच. सो इट इज इलेक्ट्रॉन रिच सो इट कॅन डोनेट a pair of electron or electrons to electron deficient centers. म्हणजे इथं न्यूक्लिओफाइल कॅन अटॅक ए रिजन ऑफ लो इलेक्ट्रॉन डेन्सिटी अँड इलेक्ट्रोफाइल्स कॅन अटॅक ए रिजन ऑफ हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी. हे दोन्हीमधला जो फरक असणार आहे तो महत्त्वाचा आहे. जसं इलेक्ट्रोफाइल्स आर कॉल्ड लेविस ॲसिड, सिमिलरली न्यूक्लिओफाइल्स आर ऑल्सो कॉल्ड लेविस बेसेस. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे तो 11वीला पूर्ण अभ्यासला असला तरी आत्ता आपल्याला तो गरजेचा असणार आहे. नाव अरिल हॅलाइड जर आपल्याला तयार करायचे असतील तर बेन्झीन रिंगला हॅलोजन ॲटम जोडायचा असल्यामुळं दे कॅन बी प्रिपेअर्ड बाय रिॲक्टिंग बेन्झीन ऑर इट्स डेरिव्हेटिव्स विथ क्लोरीन ऑर ब्रोमीन. म्हणजे या पद्धतीनं आपण अरिल हॅलाइड्सही तयार करू शकतो. आणि सगळ्यात शेवटचं विधान महत्त्वाचं आहे पहा, कारण आत्ता जे आपण एक्सप्लेनेशन पाहिलं तो त्यात महत्त्वाचा भाग आहे की अरिल क्लोराइड्स अँड ब्रोमाइड्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय डायरेक्ट हॅलोजनेशन ऑफ बेन्झीन ऑर इट्स डेरिव्हेटिव्स. टाइप ऑफ रिॲक्शन इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. म्हणजे सबस्टिट्यूशन इज अ रिॲक्शन इन विच वन ॲटम इज सबस्टिट्यूटेड बाय अनदर ॲटम. परंतु इथे इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय असणार आहे. It is a reaction in which one atom is substituted by electrophile that is positively charged species. आणि त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की ह्या रिॲक्शनचा जो टाईप असणार आहे तो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन असणारा आहे. तर इथं आपण बघूया की बेन्झीन रिॲक्ट्स विथ क्लोरीन ऑर ब्रोमीन इन अन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बट ओनली इन द प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट. म्हणजे इथं कॅटलिस्ट असेल तर आणि तरच ती रिॲक्शन घडते. मग आता हे कॅटलिस्ट जे असणारे आहेत ते कोणते. कॅटलिस्ट युज्ड आयदर एनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड और एल्युमिनियम ब्रोमाइड और आयर्न.
आता इथं एक सगळ्यात महत्त्वाचं हे इथं घेण्याच्या पाठीमागं कारण की पुढं जाताना या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. नो डाऊट एनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड और ॲल्युमिनियम ब्रोमाइड दे ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट. पण आयर्न पावडर किंवा फिलिंग जर आपण वापरली तर त्या ठिकाणी तो आयर्न जर क्लोरीन बरोबर घेतला आणि आयर्न ब्रोमिन बरोबर जर घेतला तर काय होऊ शकतं, तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आयर्न रिॲक्ट्स विथ सम ऑफ द क्लोरीन और ब्रोमिन टू फॉर्म FeCl3 और FeBr3. म्हणजे तो क्लोरीन जे आपण वापरणार आहोत, क्लोरीन वायू असेल किंवा ब्रोमिन वायू असेल, तो कंझ्युम करतो. म्हणजे Fe रिॲक्ट्स विथ क्लोरीन टू फॉर्म फेरिक क्लोराईड. म्हणजे आयर्न हा सहजासहजी कॅटलिस्ट म्हणून नाही तर तो क्लोरीन बरोबर जे रिॲक्ट होईल आणि त्यापासून तयार होणारा जो फेरिक क्लोराईड असणार आहे इट ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट. किंवा आयर्न प्लस ब्रोमिन म्हणजे केवळ आयर्न तो ब्रोमिन बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर जो तयार होणारा फेरिक ब्रोमाइड असणार आहे इट ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाउ सी दिस एक्झाम्पल. In this example, benzene is treated with chlorine in presence of ferric chloride in a dark at ordinary temperature. Chlorobenzene is formed. आता या रिॲक्शनमध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की 6 कार्बन ॲटम्स आणि 6 हायड्रोजन ॲटम्स C6H6 बेन्झीन. इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन ईच कार्बन ॲटम इज वन अँड द सेम. त्यामुळे एनी वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम बेन्झीन रिंग इज सबस्टिट्यूटेड बाय Cl so as to form chlorobenzene. In this reaction, ferric chloride acts as catalyst. What is the role of ferric chloride in this reaction? It helps to polarize Cl-Cl bond. Cl-Cl bond is a non-polar covalent bond. It polarizes by FeCl3. आता हे पोलरायझेशन कसं केलं जातं हे पुढं दाखवलं जाणार आहे आणि त्या पोलरायझेशनमुळं देर इज अ फॉर्मेशन ऑफ पार्शल पॉझिटिव्ह अँड पार्शल निगेटिव्ह Cl-Cl. म्हणजे Cl-Cl सिंगल बॉन्ड जो असणार आहे तो इट बिकम्स ए पोलर बॉन्ड विच रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ क्लोरोनियम आयन विच ॲक्ट्स ॲज इलेक्ट्रोफाईल. आणि मग तो इलेक्ट्रोफाईल बेन्झीन रिंगवरचा कोणताही हायड्रोजन ॲटम सबस्टिट्यूट करून तिथं येतो. याचा अर्थ देर इज अ फॉर्मेशन ऑफ क्लोरोबेन्झीन. नाउ सी नेक्स्ट एक्झाम्पल. इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन टोलिन also known as methyl benzene. When treated with bromine in presence of ferric bromide in a dark at ordinary temperature, it gives a mixture of orthobromotoluene and parabromotoluene. या रिॲक्शनमध्ये मिक्सचर आपल्याला मिळालेलं पाहायला मिळतंय. पहा, ऑर्थोब्रोमोटोलिन आणि पॅराब्रोमोटोलिन हे मिळतात. त्याच्या पाठीमागं नेमकं कारण काय? टोलिन जर आपण पाहिला तर बेन्झीन रिंगला मिथाइल ग्रुप जोडलेला आहे विच ॲक्ट्स ॲज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप और इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. तुम्हाला माहीत आहे 11वीला आपण अभ्यासलेला असेल की बेन्झीन इटसेल्फ इज इलेक्ट्रॉन रिच रिंग ड्यू टू डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स आणि मिथाइल ग्रुप विच इज डायरेक्टली अटॅच टू बेन्झीन रिंग ॲक्ट्स ॲज इलेक्ट्रॉन रिलीजिंग और इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. So automatically it increases the electron density on benzene ring. परंतु इलेक्ट्रॉनची घनता बेन्झीन रिंगवर वाढते. म्हणजे कुठं वाढते तर गेल्या वर्षी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तुम्ही अभ्यासलेले असणार आहेत. म्हणजे व्हेन इलेक्ट्रॉन रिलीजिंग और डोनेटिंग ग्रुप इज अटॅच्ड टू बेन्झीन रिंग इट ॲक्टिवेट्स आर्थो अँड पॅरा पोझिशन्स. म्हणजे आर्थो आणि पॅरा पोझिशनवर इलेक्ट्रॉनची घनता ही जास्त पाहायला मिळते आणि त्यामुळं रिॲक्शनमध्ये आर्थो आणि पॅरावरचे हायड्रोजन ॲटम्स हे लगेच सबस्टिट्यूट केले जातात आणि त्यामुळं आपल्याला या रिॲक्शनमध्ये मिक्सचर मिळालेलं पाहायला मिळतं. हा पहा BR मगा सांगितल्याप्रमाणे तो नॉन पोलर बॉन्ड आहे पण तो पोलर करण्याचं काम हे कॅटॅलिस्ट कडून केलं जातं. FeBr3
is used as a catalyst in this reaction and it helps to polarize Br-Br bond. आता असं का होतं हे मागे पण एका उदाहरणामध्ये मी सांगितलं होतं की फेरिक ब्रोमाइडचा विचार जर आपण केला तर Fe is a central atom in FeBr3 and is bonded to 3 Br atoms. So in all there are 6 electrons around it. So in order to complete 8 electrons in its outermost shell, it requires 1 electron pair. आणि मग ती इलेक्ट्रॉन पेअर कुणाकडून घेईल तर Br-Br बॉन्ड जो असणार आहे तो पोलराइज करेल आणि त्यातला एक Br की ज्याकडे इलेक्ट्रॉन पेअर असणार आहे तो स्वतःकडे जोडून घेतो आणि इट फॉर्म्स FeBr4-1. आणि मग इलेक्ट्रॉन डेफिशियंट Br राहतो त्याला ब्रोमोनियम आयन असं म्हटलं जातं विच ॲक्ट्स ॲज इलेक्ट्रोफाईल. आणि मग इट अटॅक्स ऑर्थो अँड पॅरा पोझिशन सो ॲज टू गिव्ह ए मिक्सचर. म्हणजे इथं अरिल हलाइड्स हे हॅलोजनेशन ऑफ बेन्झिन किंवा त्याचा डेरिव्हेटिव्ह वापरून आपण तयार करू शकतो. इथं आता पुढची रिॲक्शन अभ्यासण्यापूर्वी हॅलोजनेशन फक्त आपण क्लोरीन आणि ब्रोमिननं पाहिलं, परंतु ज्यावेळी व्हेन रिॲक्शन इज कॅरिड आउट विथ आयोडीन सो ॲज टू फॉर्म अरिल आयोडाइड्स द रिॲक्शन इज फाउंड टू बी रिव्हर्सिबल. मग आता रिव्हर्सिबल रिॲक्शन जर असेल तर इट इज हायली इम्पॉसिबल टू ऑब्टेन अल्किल आयोडाइड अराइल आयोडाइड्स ॲज अ फायनल प्रॉडक्ट. आणि मग अरिल आयोडाइड जर फायनल प्रॉडक्ट जर मिळत नसतील तर काय करावं लागेल तर इन ऑर्डर टू ऑब्टेन अरिल आयोडाइड्स ॲज अ फायनल प्रॉडक्ट reaction must be carried out by using oxidizing agents like iodic acid or nitric acids. But what is the role of oxidizing agent? It converts or it removes HiSO form in the reaction into iodine. वास्तविक पाहता या रिएक्शन मध्ये जो HI तयार होतो की ज्याच्यामुळे ती रिएक्शन रिव्हर्सिबल होते तो त्या रिएक्शन मधून डिस्ट्रॉय किंवा रिमूव्ह किंवा अशा पद्धतीनं काढून टाकला जातो की इट इज कन्वर्टेड इनटू वॉटर मॉलिक्यूल अँड आयोडीन. त्यामुळं इथं ही रिव्हर्सिबल रिएक्शन आपल्याला पाहायला मिळते. फ्लोरो कंपाऊंड्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. म्हणजे फ्लोरिनेशन हे शक्य नाही बिकॉज फ्लोरिन इज हायली रिॲक्टिव्ह अँड इट इज डेंजरस गॅस. Now second method used for the preparation of aryl halides is Sandmeyer's reaction. The details of Sandmeyer reaction you will find in 13 topic that is amines. पण थोडंसं आपण या टॉपिक मध्ये पण थोडंसं रिलेटेड आहे त्या रिएक्शन मध्ये आपण अमाइन्स वापरून आपण अरिल हलाइड्स तयार करू शकतो आणि त्यामुळं त्याचा एक इंट्रोडक्टरी भाग म्हणून आपण इथं विचारात घेऊया आणि मग त्यानंतर इथं आपण थांबूया. रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय Cl और Br असं म्हटलंय. डायझोनियम ग्रुप, डाय मीन्स टू, ॲझो मीन्स नायट्रोजन अँड व्हेनेवर अक्रॉस द वर्ड ओनियम इट ऑलवेज ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. हे लक्षातच ठेवायचं. डाय टू ॲझो नायट्रोजन ओनियम पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे नायट्रोजन हा ग्रुप जो असणार आहे की ज्याकडं पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे तो ग्रुप रिप्लेस केला बाय Cl और Br. आणि मग थोडक्यात आपण बघणार आहोत याचा पूर्ण डिटेल अभ्यास पुढच्या ह्याच्यामध्ये आहे. इथं ही रिॲक्शन बघा. बेन्झिनला NH2 ग्रुप जोडलाय. ॲमिनो बेन्झिन ऑल्सो नोन ॲज ॲनिलीन हा प्रायमरी अमाइन आहे. ॲरोवर या रिॲक्शनमध्ये NaNO2 डायल्यूट HCl असं म्हटलंय. म्हणजे सोडियम नायट्राइट व्हेन ट्रीटेड विथ HCl इट गिव्स HNO2 दॅट इज नायट्रस ॲसिड. दिस रिॲक्शन इज कॅरिड आउट ॲट अबाउट 273 to 278 केल्विन. म्हणजे सर्वसाधारणपणे 0 डिग्री पासून ते 5 डिग्री सेल्सिअस पर्यंतच रिॲक्शन ही घडू शकते. If temperature exceeds 5 degrees Celsius or 278 Kelvin, the product so form decomposes. म्हणजे त्याचं विघटन होतं आणि मग वेगळाच आपल्याला अपेक्षित असणारा प्रॉडक्ट मिळत नाही. मला वाटतं दिस प्रोसेस इज नोन ॲज अ डायअझोटायझेशन प्रोसेस.
म्हणजे इथं ही प्रोसेस तुम्हाला डायअझोटायझेशनची आहे, कपलिंग ऑफ 2 नायट्रोजन ॲटम्स. प्रॉडक्ट साईडला तुम्ही पाहता N ट्रिपल बॉन्ड N आपल्याला दिसतंय, दॅट इज द डायअझोनियम ग्रुप. आणि मग तो ग्रुप आपण क्लोरीन ब्रोमीन त्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजे अरिल क्लोराइड्स, अरिल ब्रोमाइड्स किंवा अरिल फ्लोराइड्स कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड बाय युझिंग दिस इंटरमिजिएट दॅट इज बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड. मित्रांनो, हा जो बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड सॉल्ट असणारा आहे तो तुमच्या कपड्यांना रंग देण्यासाठी वापरला जातो. म्हणजे रंग तयार केले जातात, ते रंग यापासून तयार केले जातात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याचा उपयोग हा इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा डिटेल अभ्यास हा अमाइन्स या टॉपिकमध्ये आहे. ही थोडक्यात या रिॲक्शनमध्ये नेमकं काय घडतं हे माहीत असावं म्हणून आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. धन्यवाद.